ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घड़े तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घड़े तव सेवा, कैसी घड़े तव सेवा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन, अनुवाद 7:9-11 ही वचने. अनुवाद 7:9-11 ही वचने. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वासनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करीतात व त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. जे त्याचा द्वेष करीतात त्यांच्या डोळ्यादेखत तो त्यांची पारिपत्य करून त्यांचा नाश करीतो. जो त्याचा द्वेष करीतो त्याच्या बाबतीत विलंब न लाविता त्यांच्या डोळ्यादेखत तो त्याची पारिपत्य करीतो. म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण अनुवादाचं पुस्तक त्याचं 7 अध्याय आणि 9 ते 11 हे वचन आम्ही वाचन केलेले आहेत. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की परमेश्वराने जेव्हा इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीमधून म्हणजे मिस्रमधून जेव्हा त्यांना बाहेर काढलं आणि जेव्हा ते बाहेर आले, तर परमेश्वरांनी नियम व्यवस्था ज्याला म्हटलेले आहे ते इस्रायल लोकांना दिलेले आहे आणि ते खूप उत्तम आणि चांगली आहे. आणि परमेश्वर स्पष्ट रीतीने या व्यवस्थेमध्ये या नियमामध्ये आम्हाला सांगत आहे की जर आम्ही खरोखर देवाच्या मार्गाने चालू, त्याच्या नियमाचं पालन करू, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या वचनाप्रमाणे जर आम्ही जीवन जगू, त्याच्या आज्ञाप्रमाणे जर जीवन जगू आणि विश्वासयोग्यतेने जर आम्ही जीवन जगू, तर निश्चित प्रभू परमेश्वर जो आहे माझ्या प्रियांनो आम्हाला आशीर्वादित करणार आणि आम्हालाच नाही तर आमच्या पिढीवरती पण, आमच्या संततीवरती पण त्याची कृपा असणार. आणि म्हणून तो आम्हाला सांगत आहे की या युगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही स्वतःला देवाचे लोक म्हणत आहोत, आम्ही विश्वासी म्हणत आहोत किंवा ख्रिस्ती जर म्हणत आहोत, तर आमचं जीवन
या नवीन पिढीमध्ये कसं असायला पाहिजे. माझ्या प्रियांनो, आज पाहतो की आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या युगामध्ये धावपळीचं जीवन जगत आहोत आणि देवाचे वचन वाचायला आम्हाला वेळ मिळत नाही, प्रार्थना करायला वेळ मिळत नाही, मनन करायला वेळ मिळत नाही, भक्तीला जायला वेळ मिळत नाही. अस्तव्यस्त जीवन आमच्या झालेलं आहे. याचं कारण हा आहे की आम्ही देवापासून थोडा दूर आहोत आणि आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीवरती मन लावलेलं आहोत. आणि म्हणून स्पष्ट रीतीने परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की आम्हाला देवाचा भय असणं आमच्या जीवनात खूप गरजेचं आहे. प्रार्थनेला वेळ देणं, रविवारच्या भक्तीला वेळ देणं, बायबल स्टडीला वेळ देणं, देवाच्या वचनाला वेळ देणं, प्रार्थना करणे, वचन वाचणे. जर खरोखर आम्ही देवाच्या या नियमाच्या, देवाच्या या आज्ञाचं जलपालन करतो, तर माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या, आम्ही घेतलेले प्रत्येक काम देवप्पा निश्चित आशीर्वादित करणार. एवढंच नाही तर आमच्या लेकरांसाठी पण निश्चितच देवप्पा आशीर्वादित करणार. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाने जे नियम तुम्हाला आणि मला दिलेले आहे, जी व्यवस्था तुम्हाला आणि मला दिलेली आहे, देव जो तुम्हाला आणि मला सांगतो की आम्ही धार्मिकतेच्या मार्गाने चालावं, आम्ही देवाला आवडणारं जीवन जगावं, देवाला पसंतीस उतरणारं जीवन जगावं आणि त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं, आम्ही मनन करावं, वचन वाचावं. कारण दावीद पण म्हणतो की तुझे वचन माझ्या पावलाकरता दीपक आहे. माझ्या प्रियांनो, देवाचे वचन खरोखर आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं आहे. आमच्या जीवन वचन आम्हाला सांगतो आणि दाखवतो की आम्ही कसं जीवन जगायला पाहिजे. जर आम्ही विश्वासयोग्यतेने जीवन जगतो, देवाला आवडणारं जीवन जगतो, देवाला पसंतीस उतरणारा जीवन जगतो, प्रार्थनेला, संगतीला, वचनाला जर वेळ देतो, तर जो आशीर्वाद देवापाने तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आमच्या पिढीसाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या घरासाठी किंवा आमच्या सर्व हाती घेतलेल्या कामासाठी निश्चितच आशीर्वादित करणार आहे. तर या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि विशेष आम्ही निर्णय करूया नवीन वर्षात की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगूया. धन्यवाद देतो. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुझ्याजवळ येतो, त्या नावात प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतो आणि प्रार्थना करतो की या नवीन वर्षामध्ये प्रभू आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, तुला आवडणारं जीवन जगावं, तुला पसंतीस उतरणारं जीवन जगावं आणि आम्ही डोंगरावर वसणाऱ्या एका वस्तीसारखं असावं आणि ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनाच्या द्वारे चमकावं आणि आम्ही आशीर्वादित व्हावं. धन्यवाद करतो. तो प्रार्थना ऐकलंस. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. तव सेवा तोची विवेक काटा करिता बोध फुटे मज फाटा देवळी नेत्र उघळती तेथुनी निघता झापळ पळती हरलो हरलो मी प्रभु देवा कैसी घड़े तव सेवा कैसी घड़े तव सेवा कैसी घड़े तव सेवा हरलो मी प्रभु देवा कैसी घड़े तव सेवा कैसी घड़े तव सेवा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.